हे स्मरणाचे उदाहरण आहे. त्याच्या विरुद्ध विस्मरण, देवाचं विस्मरण झालं तर वेगवेगळ्या प्रकारचा माणसाचा कसा कसा होतो. ज्यांनी ज्यांनी देवाला विसरले. आता महाभारतामध्ये पहा, श्रीकृष्णाला पांडव जोडे जवळचे होते, कौरवही होते, परंतु किती जणांनी श्रीकृष्णाला ओळखलं महाभारत वाचण्यास लक्षात येईल. नित्य प्रभूच्या सानिध्यात राहून सुद्धा श्रीकृष्णाला न ओळखणारे महाभारतात बरेच आहेत. आणि नित्य सानिध्यात प्रतिपक्षात राहून सुद्धा ओळखणारे भीष्म सुद्धा आहेत. भीष्माने सतत स्मरण ठेवलेलं आहे. भीष्माचार्य आज भीष्माची द्वादशी आहे. भीष्म द्वादशी. भीष्म शरपंजरी पडले तरी सुद्धा देवाचं चिंतन उत्तरायण येईपर्यंत आणि उत्तरायणामध्ये देह ठेवा भीष्मा. तर भीष्माचार्य हे महाभारतामध्ये कौरव पक्षात असून सुद्धा देवाचं स्मरण ठेवणार आहे. याच्या विरुद्ध देवाचा मामा आहे कंस, परंतु भाच्याला ओळखू शकले नाही. जरासंध ओळखू शकला नाही. कालयवन ओळखू शकला नाही. कौरवामध्ये दुर्योधन असतील, दुःशासन असतील, देवाला ओळखू शकले नाही. एवढा आंध्रा धृतराष्ट्र करामती आंध्रा खरा खलनायक आहे महाभारत. त्याला सुद्धा भगवान श्रीकृष्ण कळाले, संजयाला कळाले, विदुराला कळाले. म्हणजे स्मरण ठेवल्याचे नाव आहे. एकदा आधी सांगतो म्हणजे मग तुम्हाला सगळ्याचे उदाहरण देत बसायची गरज नाही. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, विश्वदाज्ञ, रुक्मान, गदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादी पुण्यानी मान परम भागवतां स्मरामी. ज्यांनी प्रभूचं स्मरण केलं त्यांचं आपण स्मरण करू. इतका अधिकार देवाचं नाम चिंतनाला प्राप्त होतो. विठ्ठला देवाचं चरित्र गातात ते देवाला आवडतात आणि त्यांचे दास होण्यासाठी आपण प्रयत्न करावे. विठोबाचा दास होण्यासाठी जन्माला यावं म्हणजे प्रभूचं स्मरण ठेवावं. आता ज्या भक्तांनी स्मरण ठेवलं त्यांच्यासाठी देव धावून आले आणि ज्या दुष्टांनी देवाला विसरले त्यांचा कर्दंडामध्ये देव असतो. त्यांचा समाज कारण भक्तांना बाया दुर्जनाची समाज.
आपण त्यांचा सांभाळ करतो. मागे तेव्हा राही सांभाळी आलिया आघात निवाराया. म्हणून देवाचं स्मरण केलं तर आपला देव आवडतो, देवाला आपण आवडतो. आपला सुद्धा देवच आवडता असा देवाला सुद्धा आपण आवडावं, आपली भक्ती आवडावी याच्यासाठी जीवन परमार्थ करायचं. कारण तेही प्राणापरोते मज आवडती निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. मग असे भक्त देवाला सुद्धा आवडतात. सांगण्याचा उद्देश काय? प्रभूचं स्मरण राहा. थोडक्यात आपल्याकडे 4 चरणाचा वेळ कमी आहे, त्याच्यामुळे शॉर्टकट सांगतो. आता स्मरण राहण्यासाठी संसार आडवा येतो आपल्याला, आडवे येतात. विस्मरण का होतं आपल्याला? कारण मोह माया पहिली गोष्ट आहे. माया आडवी सगळेजण मायेच्या कचाट्यात सापडलेले आहे, त्याच्यामुळे प्रभूचं स्मरण राहत नाही. दुसरं कारण आहे, संसारात आपण इतके गढून जातो की देवाला विसरतो. मग संतांना यावं लागतं आणि समजून सांगावं लागतं देवाला कशी विसरले. संसारात राहून सुद्धा देवाचं स्मरण करा. पहाते पांडव अखंडवर वासी बरी त्या देवाची आठवणी. मग हे जे सांगणार आहे संतांचं, दुसरा कोण सांगणार आहे? तुमच्या हिताची काळजी मला आहे. तिची माझे हित करीती माझे हित करीती सकळ. कोण? संत करतात. कारण संतांची पायी त्याच्यावर हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. कारण एक दिवस संतच असे की तेची माझे हित करीती सकळ. आणि त्यांनी माझं हित केल्यावर मग जे हा गोपाळ कृपा करी, मग देव आमचा कृपा करा. म्हणून संत असे आहे की ते जीवाला निरंतर जागवतात. मग निरंतर जागवली. म्हणून संतांकडे जावं आणि देव समजून घ्यावा. आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर जीवनभर परमार्थ केला तर जीवाला उत्तम गती मिळेल. अधोगतीला जीव जात नाही. कारण नाही कल्याणकृत कसे दुर्गती ताकद किंवा क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती गच्छति. कौंतेय प्रतिजानी अन्नमे भक्त प्रणश्यति. माझा भक्त कधीच नाश पावत नाही. म्हणून संत सांगतात की भक्ती करा, नाम चिंतन करा. विठ्ठला आपल्याला विस्मरण पडते. मला सांगा आपलं आयुष्य किती आहे? 100 वर्ष. त्याच्यात झोपे किती गेलं, भजनाला किती उरलं, हे सगळं कॅल्क्युलेशन करायला कोण लावते आपल्याला? संत लावतात. जीवला
बालपणी बालपण गेले नेन तरुणपणी विषय वृद्धपणी प्रवर्तनी चिंता मरे मागता अशी कंडिशन आहे. त्याच्यात सुद्धा अल्प आयुष्य मानव गेलं. शतकरी येते मी सांगतो अर्धरात्र मग काय भजनाची मुले ते आपले आपण बघायचं की भजनाला किती उरलं. म्हणून प्रभूचं सतत चिंतन एवढं सोपं नाही. लक्षात घ्या. आता तुम्हाला देवाचं चिंतन करणार म्हणून आवडतो का पैसा कमावणार? सगळ्यांना पैसा कमावणार आपल्याला पाहिजे. चिंतन करायला त्याला घरामध्ये जागा नाही का? काय तो निरुपयोगी वाटतो. कारण पैसा आला त्याला म्हणतो आपण ज्याला वित्त अर्जन केलं तो पाहिजे आपल्याला. देव मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा पुत्र फार क्वचित लोकांना पाहिजे असे आपल्या गल्लीवरची गरज आहे. म्हणून संत जागे करतात. आता वैकुंठवासी निळकंठराव यांनी आयुष्यभर परमार्थ केला. आदरणीय आमचे विष्णू काका शिक्षक आहेत. परमार्थाच्या क्षेत्रात असतात. वडिलांनी आयुष्यभर परमार्थ केला. विष्णू काका ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात काम करतात. अतिशय सुंदर चित्रकला विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे काम आहे. नाही ज्ञानेन सदृश्यं पवित्रमेव ज्ञानदानाचं कार्य करतात आणि सात्विक कुटुंब आहे. वैकुंठवासी निळकंठराव पांडुरंगराव दुधाटे यांनी सुद्धा आयुष्यभर हरिपाठ काकडा आणि ज्ञानेश्वरी वाचन भगवद्गीता गाथा पारायण अशा प्रकारे परमार्थ केल्यामुळं शेवट गोड झाला. आणि म्हणून त्यांना देवाचा विसर कधीच पडला नाही. त्यांनी देवाला विसरले नाही. मग आता शेवटच्या टाइमला विनंती करावी लागते. कोणती? जीवनभर परमार्थ करावा आणि शेवटी संतांना विनंती करावी. हे संत जन्म मी जीवनभर परमार्थ केला. आता अंतकाली तुमच्याकडे विनंती करतो की जसं प्रभूचं स्मरण केलं आता मी परलोकाच्या मार्गाला जाणार आहे. आता पुढची गती माझी प्रभूच आहे. इतरी गती सुद्धा गतीवरता प्रभू साक्ष निवास शरण सुरुत प्रभव प्रलय स्थान देवच आपली पुढची सुद्धा गती करा आणि गती परलोकीय मागो. तरी नियम होता परलोकात सुद्धा हरिभक्ती कामाला शेवटचे मी देवाला विनंती करावा. संतांना विनंती करावी की तुम्ही कृपा संतजन तुम्ही माझ्या बाप आहे. तुम्ही एवढी कृपा करा की माझा विसर देवाला पडू देऊ. Thank you.
संतांना विनंती, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मन कोणते, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आणि किंवा माझी सांगा का फुलकी, देवाला माझी आठवण करून द्या. कारण मी प्रभूचं स्मरण केलं पण प्रभूला माझं राहिलंच असं नाही, कारण त्याला मी काही एकटाच लाडाचा आहे का, त्याला अनेक भक्त आहेत, सगळ्यांचं स्मरण ठेवावं लागतं. कदाचित माझ्या परमात्म्याचा देवाला विसर पडण्याचा संभव तसं तर पडतच नाही, कारण तुम्ही केलेलं छोट्यातलं छोटं सुद्धा कार्य त्याची नोंद देव घेत असतो. चित्रगुप्त हा प्रत्येकाचा हिशोब ठेवण्यासाठी देवानं नेमलेला आहे, तो आपल्या भुजेवरच आहे. प्रत्येकाचा हिशोब कोण ठेवतो? चित्रगुप्त. तो देवाकडे सादर होतच असतो, तरी सुद्धा काम करावं आणि मग देवाला हाक मारावी अशा प्रकार आहे. काम करावं, जीवनभर परमात्मा करावं, देवा निष्काम निस्वार्थ वृत्तीने तुझी सेवा केली, आयुष्यभर देहात तुझ्या परमार्थात झिजवला, तुझं कार्य केलं, प्रभूचं कार्य केलं, नामचिंतन केलं, शेवटी विनंती करावी, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. संतांकडे विनंती, किंवा माझी सांगा का कुलती, जरी माझ्याकडून काही अपराध घडले असेल तरी सुद्धा, अनाथ अपराधी पतित आगळा मी असा आहे, पण तरी परी पाया वेगळा नका करू. कशामुळं? आता अपराध आपल्या हातात घडतातच, माणूस आहे, बऱ्याच चुका आपण, पण देव आपल्या चुका माफ करतो, पण पश्चाताप व्हावा लागतो, अनुताप व्हावा लागतो. अनुताप झाला की मागील परिहार पुढे नाही सी, मग देव आपल्याला पदरात घेतो. मग अशा प्रकारे संतांना विनंती केली की मग तुका म्हणे तुम्ही निरवी यावे. मग संतांनी जर देवाला एकदा सांगितलं तर मग मत मत हरी उपेक्षिया विठाला. विनंती केली की शेवटची विणावणी आणि संत जनी परिसावी. संतांना शेवटची विनंती कोणी केली? जीवन करावी संतांना. आपण अगोदर परमार्थ करावा, काम झाल्यास मग त्याचा रिपोर्ट द्यावा की आम्ही तुम्ही काम केलं, पुढचं देवाच्या हातात. कारण कर्मण्यवादी काल असते, महाफलेषु कदाचन, कर्म करण्याचा अधिकार आहे, रिपोर्टिंग करायची बस, पुढचं काम देवाचं आहे, पुढचं काम आपलं नाही. आपलं कर्म सांभाळून मागच्या जन्मात त्याला ठेवलं, पुढे तोच ठेवणार आहे, आपली गती तोच आहे. हे लोकातही कर लोकातही. त्याच्यामुळं गोमटे ते करा माझे असं महाराजे तुला जसं वाटतं देवा तसं कर. कारण मी तर पातकी आहे, मला माहित नाही पुण्य झालं का पाप झालं. मत सम पातकी नास्ती पापजनी तत्समानही एवं ज्ञात्वा महादेव यथा योग्यं तथा कुरु. विठ्ठला म्हणून अभंगाच्या ध्रुवचरणात तुकोबराय म्हणतात की माझा विसर देवा
आवडीने सर्वच जण उत्तम गायन हे मला जरी गायला चांगलं नसतं तरी उत्तम गायन करतात आमचे प्रल्हाद महाराज, कैलास महाराज, दत्तबाबा आणि पांडुरंग महाराज यांची म्हणजे साथ एकमेकांची साथ चांगली जमली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. विठाला गायन वादन हा कीर्तनाचा प्राण आहे, प्राण. त्याशिवाय कीर्तनामध्ये मजा नाही, कारण रंग देवता कीर्तनात यायचे असेल तर गायन वादन चांगलं. आणि आपल्याला गद्यातून जेवढं सांगितलं एकाच वेळेतून पद्यातून सांगितलं जास्त लक्षात राहतं. आपल्या लहानपणाच्या पाठापेक्षा कविता लक्षात राहतं. त्याचं कारण काय, गाऊन घेतले गुणगुण गुणगुण करतो आपण, प्रमाण सुद्धा हे त्याचं वैशिष्ट्य आहे. चला ध्रुव चरणात तुकोबाराय म्हणतात, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. संतांनो आणि देवाला सांगतात, दोघांनाही म्हणतात, देव आणि संतांना विनंती किंवा दोघांनाही आमचा विसर करू देऊ नका. का? अहो मी जरी विसरलो तरी तुम्ही मला विसरू नका. असे काही उदाहरण नाही, त्यांना जीवनभर देवाचं काही स्मरण नाही. बघा आज सुद्धा खा प्या मजा करा. आजचा गाडी माडी साडी पिढी गाडी झाली की माणसं त्याच्यात काय व्यस्त आहे, त्यांना देवा धर्माचं काही पडलेलं नाही. म्हणजे आपण फ्रीज फ्लॅट आणि फ्लॅट याच्यातच गुंग आहोत. याच्या पलीकडे काही जीवन आहे आपल्याला माहित नाही. ड्रिंक अँड बी मेरी एवढंच आपलं जीवन झालंय आजच्या काळात. त्याच्या पलीकडे आपल्याला बघायची दृष्टी संत देतात आणि ती आपण पाहत नाही, म्हणून आपल्याला सतत स्मरण करून द्यावं लागतं. संत काय सांगतात, सतत स्मरण करा. सततम चिंतयन्तो मां, सततै चिंतयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा अंशुक वीरता जन्मांच्या व्यथा. म्हणजे पुन्हा गर्भवास नको वाटत असेल तर काय करा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचा भक्त आहे आणि त्याला गर्भवास आहे असं होत नाही. तुम्ही मला असं कसं, आपल्याला मात्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जगरे यह संसारे खलु सुखारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंद भज गोविंद मूढमते. आपल्याला पुन्हा पुन्हा किती वेळा जन्माय नित्य व्हावे. पण मी काय सांगतो, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. द्वादशी त्याच्यावर एक कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विष्णूच्या दासांना गर्भवास नाही. जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यावी, देवाला विसरू नये. या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या. आता भालेराव बाबा गर्भवासातून सुटायचे, पण सुटीचे हे नाही वर्मट ठावे. आपल्याला कसं सुटायचं हे माहित नाही. कसं सुटायचं, काही दृष्टीचे मार्ग असतात तिथून निष्ठून जावं. जसं लाक्षागृहात पांडवांना मारण्याचं कारस्थान केलं, परंतु एक असा भयारी मार्ग होता की तिथून निष्ठून जाता येत होतं आणि पांडव सही सलामत निष्ठून गेले, नाही तर लाक्षागृहात जळून गेले असतात. कौरवांचा डाव फसला, तसं आपल्याला मुक्ती